ही घ्या मस्त आणि टेस्टी अशी झक्कास अशी पावभाजी. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक अशी सिक्रेट गोष्ट सांगून ही पावभाजी आपण करणार आहोत, ज्याच्यामुळे ही पावभाजी एकदम टेस्टी आणि खूप छान लागणार आहे आणि तिला छान अशी तरंग पण येणार आहे. तर मैत्रिणींनो, पावभाजी बनवण्याच्या आधी आपण फ्लॉवर जो आहे तो व्यवस्थित असा निवडून घ्यायचा आहे आणि तो निवडलेला फ्लॉवर जो आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून, व्यवस्थित निवडून आणि गरम पाण्यामध्ये त्याला उकळी घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपला फ्लॉवर हा एकदम असा क्लीन असा होतो आणि आपल्या पावभाजीला सुंदर अशी टेस्ट येते आणि एक फ्लॉवरचा जो टिपिकल स्मेल असतो तो येत नाही. तर आपल्याला हे बघा अशी ही फ्लॉवर व्यवस्थित अशी मोकळी करून घ्यायची आहे, जेणेकरून कुठला किडा किंवा अळी त्यामध्ये राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि अशा दिवसांमध्ये फ्लॉवरमध्ये अळी वगैरे ही असतेच. तर मैत्रिणींनो, पावभाजी म्हटलं की लहान मुलांचा एकदम आवडतीचा असा पदार्थ आहे. तुम्ही पावभाजी आठवड्यातून 2-3 वेळेस केली तरी मुलं एकदम आवडीने अशी खात असतात. म्हणून मी आज तुम्हाला पावभाजीची ही सुंदर रेसिपी दाखवणार आहे, जी तुम्हाला इथून मागे कोणीही अशा पद्धतीने करून दाखवली नसेल. ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्या ह्या रेसिपीसाठी माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सखी लाईफस्टाईलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी ही फ्लॉवर जी आहे ही व्यवस्थित अशी मोकळी करून निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला ही फ्लॉवर स्वच्छ अशी पाण्याने पहिले धुवून घ्यायची आहे आणि एक साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला ही फ्लॉवर उकळून घ्यायची आहे. खूप आपल्याला अशी उकळवायची नाही आहे, कारण आपल्याला नंतर ती कुकरमध्ये पण उकडायची आहे. म्हणून आपण आता फक्त गरम पाण्यामध्ये, उकळीच्या पाण्यामध्ये ती फ्लॉवर अशी स्वच्छ करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण फ्लॉवर निवडतो तोपर्यंत पाणी मी ठेवलेले होते आणि पाण्याला उकळी आल्यावर मी त्यामध्ये ही फ्लॉवर अशी टाकून घेतलेली आहे आणि आता ही फ्लॉवर जी आहे ही आपण काढून घेणार आहोत. पाणी ऑलरेडी उकळलेले होते. तोपर्यंत हे बघा, मी हे बटाटे घेतलेले आहे 5-6, जे आपण पहिले धुवून स्वच्छ करून घेणार आहोत आणि आपण बटाट्याचे तर साल काढतोच, पण त्याआधी ते धुवून पण घ्यायचे असतात, कारण त्याला फार माती वगैरे असती. कुणाकुणाचे हात लागलेले असतात. त्यामुळे मैत्रिणींनो, आपल्याला हे बटाटे असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याकडं जे साल काढायचं असतं बटाट्याचं, काकडी सोलायचं, त्याच्याने आपण हे व्यवस्थित सोलून घेणार आहोत. आपण असे वेगळं असं हे उकडून घेणार नाही आहोत. फ्लॉवर आणि बटाटा आपण एकत्रच उकडणार आहोत. तर हे असं बटाटा आपण सोलून घेतल्यानंतर ह्या सर्व बटाट्यांचे आपण तुकडे करून घेणार आहोत. खूप बारीक नाही करायचे आपल्याला. हे बघा, माझे फ्लॉवर पण उकळलेली आहे. हे असे मी बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहे. एका बटाट्याचे 4-5 तुकडे असे आपल्याला करायचे आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये जी फ्लॉवर मी काढून घेतलेली उकळलेली, त्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व करत असताना मैत्रिणींनो, चटका बसणार नाही याची मात्र काळजी घ्या. आणि आता हे फ्लॉवर आणि बटाट्यामध्ये मी पाणी टाकून ही व्यवस्थित असं उकडून घेणार आहे. एक आपल्याला याच्या 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या आहे, जेणेकरून आपली फ्लॉवर आणि बटाटा व्यवस्थित शिजेल. तर आता मी घेतलेला आहे कांदा. पावभाजी म्हटली की त्याच्यासाठी भरपूर असा कांदा आणि टोमॅटो लागत असतात. तसेच आलं लसूण, तर मी आलं लसूणची पेस्ट मी ऑलरेडी मी विकत आणलेली आहे, ती मी टाकते. पण तुमच्याकडे जर घरामध्ये तुम्ही बनवलेली असेल ती पेस्ट, तर तुम्ही ती वापरू शकता. तर मी आता हा कांदा आणि टोमॅटो असा बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला यासाठी कोथिंबीरसुद्धा लागणार आहे आणि हे बघा, आता माझा कुकरच्या अशा शिट्ट्या झालेल्या आहे. तर आपण कुकर गार होईपर्यंत एका कढईमध्ये तेल घ्यायचे आहे आणि तेल अगदी थोडे घ्यायचे आहे, जास्त घ्यायचे नाहीये. तुम्हाला जिरे मोहरी आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. बट मी नाही टाकलेली. मला टेस्ट थोडी वेगळी लागते जिरे मोहरी टाकल्यावर पावभाजीची. शक्यतो पावभाजीमध्ये जिरे मोहरी वापरायची पण नाही. आणि त्यानंतर मी हे बघा, असा बारीक चिरलेला टोमॅटो पण यामध्ये ॲड केलेला आहे
आणि आता हे आपल्याला कमी तेलामध्येच परतवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, पावभाजी म्हटली की त्याला असं खूप असं तरंग तेल वगैरे पाहिजे. तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की मी नक्की का बरं एवढं कमी तेलामध्ये हा कांदा परतवत आहे. हेच तर माझ्या रेसिपीचं सिक्रेट आहे, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर असं आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेतलेला आहे आणि आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत आलं लसूणची पेस्ट. तर मी ही विकतच आणलेली होती. तुमच्याकडे घरात बनवलेली असेल तर तुम्ही ती पण ॲड करू शकता. आलं लसूण पेस्ट टाकून आपल्याला व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. ही कढई स्टीलची असल्यामुळे हिला थोडंसं खाली लागतं मैत्रिणींनो, मी हे तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. यामध्ये आपण आता कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर आपल्याला थोडीच टाकायची आहे, जास्त टाकायची नाहीये, कारण आपण कोथिंबीर परत वापरणार आहोत. तर मी आता अशा पद्धतीने हे परतवून ठेवलेलं आहे. यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि एकदम असं स खूप आपल्याला लाल तिखट नाही टाकायचं आहे, ते पण थोडंच टाकणार आहे. आता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं कमी तिखटमध्ये कशी पावभाजी बनणार आहे? तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचं आहे. तर अशा पद्धतीने आता हे थोडीशी तिखट आणि हळद टाकून मी हे हलवून घेतलेला आहे कांदा. आता माझ्या कुकरची ही वाफ काढून घेत आहे मी. तोपर्यंत आपला कांदा हा व्यवस्थित असा परतवून झालेला आहे. तर हे बघा आपले जे बटाटा आणि फ्लॉवर उकडलेला आहे, तो आपण असा गाळून घेणार आहे. आणि हे पुरणाची चाळणी आहे. आपण याचे भरपूर वापर करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर असं यामध्ये हे बटाटा आणि फ्लॉवरचं उकडलेलं मी काढून घेतलेलं आहे. आणि हे जे खाली जे पाणी आहे मैत्रिणींनो उरलेलं, हे आपल्याला फेकायचं नाहीये. तर हेच पाणी आपल्याला पावभाजीत पण ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या पावभाजीची टेस्ट खूप सुंदर लागेल. तर हे बघा, हे मी पावभाजीचं जे स्मॅश करायचं असतं त्यांनी नाही करत आहे मी, हे एका फुलपात्राच्या साहाय्याने करते. स्मॅश करण्याचं असेल तर तुम्ही त्याने पण करू शकताय. पण ते लाकडी माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी फुलपात्राने बारीक करून घेतलेलं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं आपण खूप शिट्ट्या घेतलेल्या आहे, त्याच्यामुळे हे असं व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे. हे जे फ्लॉवर आणि बटाटा आहे हा खूप असा एकदमच बारीक पुरणासारखा करून घ्यायचा नाहीये आपल्याला. असा केला तर तो एकदम अशी प्लेन पावभाजी लागते. तर आपण हे जे आहे हे थोडंसं जाडसरच करून घेतलेलं आहे आणि हे बघा, हे जे परतवलेलं मी कांदा परतवलेला होता त्यामध्ये मी ही पावभाजीची भाजी व्यवस्थित अशी हलवून घेणार आहे. एकदम यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे नाहीये आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे आपल्याला असं बटाट्याच्या भाजीसारखंच दिसत आहे, पण मैत्रिणींनो ही पावभाजी आहे आणि अजून सिक्रेट मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता हे जे पाणी आपण काढून घेतलेलं होतं गाळणी घालून, तेच पाणी वापरून आपण ही भाजी बनवणार आहे. ज्यामुळे आपल्या भाजीला सुंदर अशी टेस्ट येते आणि दुसरं पाणी पण तुम्हाला वाटलं, तुम्ही कोणाला नसेल त्याची टेस्ट हे होत, तर तुम्ही दुसरं पण पाणी यामध्ये टाकू शकताय. पण हेच उकडलेलं पाणी टाकल्यामुळे आपली पावभाजी जी आहे ती खूप टेस्टी लागते. हे बघा, आता यामध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की अशी कशी पावभाजी दिसत आहे? पण थांबा मैत्रिणींनो, मी पुढे तुम्हाला पुढची सिक्रेट रेसिपीची प्रोसिजर ही सांगणार आहे. तर हे बघा, ही अशी पावभाजी माझी तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला पावभाजी मसाला घ्यायचा आहे, तिखट घ्यायचं आहे आणि हळद घ्यायची आहे. तर ते हीच माझी सिक्रेट आहे पावभाजीची. आणि हे बघा, आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये हा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे जे आहे आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी तरंग आपल्या पावभाजीला आलेली आहे आणि एक सुंदर असा स्मेल आणि टेस्ट पण भाजीला येते यामुळे. या पावभाजीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा कलर टाकलेला नाही. हे बघा, किती सुंदर अशी तरंग आलेली आहे आणि हीच सिक्रेट आहे माझ्या ह्या पावभाजीचं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि बघा किती सुंदर पावभाजी होती ती. आता आपल्याला ही पावभाजी उकळून घ्यायची आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे, जी मी आधी पण थोडी टाकली होती आणि काही साईडला ठेवलेली होती. आणि हळू आपल्याला ही भाजी आता कमी गॅसवरती परत एकदा उकळून घ्यायची आहे.
ऑलरेडी आपण बटाटा घेतलेला होता उकडून. हे बघा अशी सुंदर अशी पावभाजी तयार झालेली आहे. मी यामध्ये बटर देखील टाकलेलं आहे. मुलांना बटरसोबत पावभाजी खूपच छान लागते. पावसुद्धा तुम्ही गरम करून घेऊ शकता आणि ही अशी सुंदर अशी टेस्टी अशी माझी पावभाजी तयार झालेली आहे. हे बघा असं कलर पण बघा किती छान येतो. अशी फोडणी वरतून टाकल्यानंतर मैत्रिणींनो, ही पावभाजी नक्की ट्राय करा. थँक